नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आपण आलो आहोत सुमितदादा बोराडे यांना भेटायला आझाद नगरला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख, ज्यांची आता खूप चर्चा चालू आहे, खूप जागेवरती व्हिडिओ व्हायरल चालू आहे. त्यांनी एका वृद्ध माणसाला न्याय मिळवून दिला ठाण्यात. तर पुढील आपण त्यांच्याशीच बोलून घेऊया, संवाद साधूया आणि आज बघूया त्यांची लाईफ कशी चालते, त्यांच्या लाईफ मध्ये ते काय करतात, काय करत नाही, कसे लोकांना न्याय मिळवून देतात. बाकी आपण पुढे बघू. तर दादा, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय बोलता, कसं चाललंय? एकदम मजेत. आज जिथे बघावं तिथे फक्त एकच नाव चाललंय, सुमित बोराडे. सुमित बोराडे, सुमित बोराडे नक्की आहे कोण? सुमित बोराटे हा सर्वसाधारण घरातला मुलगा आहे. लोक तुमच्यापर्यंत आता महाराष्ट्रभरातून तुम्हाला लोक फॉलो करतात, लोक महाराष्ट्रभरातून तुमच्याकडे समस्या घेऊन येतात. लोकांना हेही जाणून घ्यायचंय की सुमित बोराडेचं लाईफ सायकल कशी आहे, लाईफ कशी आहे त्यांची. सुमित बोराटेचा जन्म धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या ठाण्यामध्ये झाला आणि त्या ठाण्यामध्ये आझादनगर एक गाव आहे, त्या गावामध्ये झाला. सुमित बोराडे राजकारणामध्ये येण्याच्या मागे काय कारण, राजकारणामध्ये कसे आले तुम्ही? राजकारणामध्ये यायचं कारण म्हणजे की आमचे दादा आहेत जयनाथ पुर्णेकर. जशी माझी आता लोकांविषयी तळमळ आहे ना, तशी त्यांची पहिल्यापासून, आणि ती तळमळ मी त्यांची बघत आलोय. राजकारणामध्ये येण्याच्या मागे काय स्पेसिफिक कारण तुमच्याकडे? नाही, असं काही स्पेसिफिक तर नाहीच. घरातलं कोण तुमच्या राजकारणामध्ये आहे का? नाही, कोणच नाही. मग घरातून तुम्हाला सपोर्ट करतात राजकारणासाठी? हो, कारण मी आता त्यांचं नाव घेतलं, त्यांचं आणि आमचं घराचे संबंध आहेत आणि लहानपणापासून त्यांना माहिती आहे, हा ठीक आहे, दादा बरोबर आहे ना, सुखरूप आहे, अशा गोष्टी होत्या सगळ्या. पहिला मुद्दा किंवा पहिले कोण तुमच्या सगळ्यात पहिला प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काय ना काहीतरी टर्निंग पॉईंट असतो. मग तसं तुमच्या लाईफ मध्ये कुठला टर्निंग पॉईंट होता? तुमच्याकडे पहिला मुद्दा कुठला आलेला? माझ्याकडे सर्वप्रथम माझा मित्र आहे निखिल शिंदे म्हणून. जेव्हा मी शाखा प्रमुख झालो त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला, दादा असं असं 20 मुलींना ना ठाण्यामध्ये ना पेमेंट नाही दिलं. तर मी त्याच्याबरोबर गेलो, तिथे जाब विचारला. तो पण योगायोग उत्तर भारतीच होता. तिथे तोडफोड केली अक्षरशः आणि त्या 20 मुलींना जागेवर चेक घेऊन आलो. म्हणजे सगळ्या 20 मुलींना न्याय मिळाला? यस यस. तेव्हापासून माझी ऊर्जा अजून वाढली की मी हे करू शकतो तर अजून काही करू शकतो. तेव्हा तुमची एज काय होती? हे आता एक 4 वर्ष अगोदर. मग राजकारणात तुम्ही कधी आले? राजकारणात तर मी एक 5 वर्ष झाले तेव्हापासून आहे. एक थोडासा पर्सनल जाऊया. हा कुर्ता तुम्ही घालता नेहमी, तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आम्हाला पाहायला भेटतं कुर्ता घालता तुम्ही. असे कुर्ता पॅटर्न हा कसा आला? नाही, कुर्ता हे मी आत्ता घालायला लागलो. माझे पोलीस मित्र आहेत, पोलीस बांधव आहेत, म्हणजे माझं सारखं येणं जाणं असायचं पोलीस स्टेशनला. तेव्हा योगायोग मला माझे मित्र आहेत गोसावी साहेब म्हणून, त्यांनी सांगितलं, भाऊ आता पॅन्ट शर्ट बंद करा, कारण लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे वेगळा आहे आणि लोकांना पॅन्ट शर्ट मध्ये तुम्हाला बघायचं नाही, मला कुर्त्यात बघायचंय. तेव्हापासून मी तो कुर्ता घालायला चालू केला. जिओ मार्ट एवढा मोठा ब्रँड आहे, त्याच्यामधले जे पोरं होते त्यांच्यासाठी तुम्ही फिनेल पिलेला, स्वतः जीवाचा धोका घेतलेला. बट माझा असं एक पर्सनली माझा ओपिनियन आहे त्याच्यावरती की लोक आजकाल येता जाता एखाद्याकडे, म्हणजे एखादा साईडला पडलेला असेल त्याच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही त्या 150 पोरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि फिनेल पिला. तो प्रसंग कळेल का जरा? काय प्रसंग म्हणजे असा होता, सुरुवातीला मुलं आली, दादा असा असा विषय झालाय. मी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली. नंतर त्यांचा कोणतरी HR बिचार, ते ज्यांची टीम होती ते आले. त्यांनी मला कमेंटमेंट केली आणि कमेंटमेंट करून फेल केली की नाही होऊ शकत. मग त्यांना दाखवायला पाहिजे होतं ना सुमित बोराटे कोण आहे. त्या टायमाला माझा जीव गेला असता तरी मला पर्वा नव्हती, पण त्या 120 मुलांचा प्रश्न होता, तर नाईलाजाने मला ते करायला लागलं. 120 पोरांमध्ये कोण तुमच्या जवळचा कोण होता? सगळेच जवळचेच होते. जो माझ्याकडे घेऊन येतो ना काम, तो माझ्या जवळचाच. लोकांप्रती एवढी तळमळ? तळमळ ज्या हिशोबाने लोक माझ्याकडे येतात, काहीतरी इथं न्याय होईल, तर मग त्यांना न्याय द्यायचाच आहे मला. तुम्ही लोकांसाठी इतकं करता. आज तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटातले तुम्ही शाखा प्रमुख आहात. तुम्हाला पक्षाकडून तेवढा सपोर्ट मिळतो का? हा, पक्षाकडून जेवढा पाहिजे तेवढा भेटतो, पण जास्तीत जास्त पक्षाकडून मला जर ज्यांचा सपोर्ट भेटत असेल तर आत्ताच महासंघटक झालेत आमचे महेश दादा कदम, त्यांच्याकडून भरपूर सपोर्ट असतो मला. आता जास्त लांब नाही जाऊया. आता तुमचा रिसेंटली जो नवीन, आता तुमचा सगळ्यात जास्त व्हिडिओ जी व्हायरल होते, जी प्रत्येक जागेवरती चालली आहे, ते वृद्ध माणसाला त्या एका परप्रांत्याने, ओलावाल्याने मारला. तो प्रसंग काय आहे नक्की? तुम्ही ती व्हिडिओ बघितली का? किती घाण त्यांनी मारलं. ज्या टायमाला माझ्याकडे आमचे मित्र आहेत नितेश पाटोळे, त्यांनी मला सेंड केली ना, अक्षरशः मला झोप लागत नव्हती. नितेश पाटोळे
हे शिवसेनाचे तुमच्या ऑपोनेंट मध्येच काम करतात. बघा, जेव्हा कुणाला तरी न्याय द्यायचा असतो ना, तेव्हा पक्ष बघायचा नसतो. मला तर असं वाटतं की जिथे अन्याय होतो ना, तिथे सगळ्यांनी एकत्र होऊन त्याला न्याय मिळवून द्या, भले तो प्रश्न कुठलाही असो. तो प्रसंग काय होता नक्की? त्या ओलावाल्यांनी काय बोलला किंवा त्या वृद्धांचं काय त्यांच्याशी बोलणं झालं? त्या बाबांनी त्याला सांगितलं होतं की इथे घाण करू नको, इथे थुकू नको, बस एवढंच बोलले होते. त्याच्यावरती तो अशा पद्धतीने त्यांना मारत होता, जसं काय तो एवढा अग्रेसिव्ह होऊन मग त्याचा मास तर उतरवला पाहिजे ना. तुमच्या जेव्हा तुमच्याकडे ती व्हिडिओ आली, जसं तुम्ही सांगितलं नितेश दादांनी पाठवली तुम्हाला ती व्हिडिओ. बट त्यानंतर तुम्ही त्या ओलावाल्याला शोधलं कसं? नितेश पण सर्च करत होता आणि मी पण योगायोग तो पण ओलाचं ऍप, तो ओलावाला होता ना, म्हणून मी तो ओला ऍप डाउनलोड केला होता आणि ओला ऍपनी त्याचा गाडी नंबर टाकला होता आणि बुकिंग करत होतो. पण ती बुकिंग झाली नाही. मग त्याच्यानंतर माझ्याकडे नंबर पण होता. मग डायरेक्ट मी त्याला फोनच लावला. मग त्यानंतर काय झालं? फोन लावला तर मी त्याला बोललो की भाई मी कधीपासून ओलाची बुकिंग करतोय, तू हे नाही करत. तो बोलतो कहाँ जाना है सर आपको? मी बोललो लालबाग जाना है. मग लालबाग जाना है तो बोला कितना पैसा दिखा रहा है? मला 902 रुपये दिखा रहा है मेरे को. तो बोला मेरे को 1000 रुपये दे देना. बोला हाँ ठीक है, आ जाओ मानपाडा पेट्रोल पंपवर. मग तो आला. योगायोग तो गाडी घेऊन नाही आला, बाईकवर घेऊन आला. मी बोललो बाईक गाडी किधर आहे? बोलतो गाडी माझीवाडे में. मग माझीवाडे में तर मी बोललो मी एकटा कुठे थांबू ना इथे एवढ्या रात्री 2:30-3-4 सुमारास मी एकटा कुठे थांबू? मी बोललो एक काम कर, मला इथे सोड. तिथं मुलं आपली ऑलरेडी उभाच होती. एक आरमॉल म्हणून टपरी आहे तिथे. मग मग तिकडे तुम्ही त्यांना फायनली मग सगळं हा, जाब मग त्याला विचारला. विचारलं. सुरुवातीला तर मी त्याच्या तोंडातून काढून घेत होता, तो कबूलच होत नव्हता. मग ज्यापर्यंत त्याला प्रसाद भेटत नाही, तेव्हा तोपर्यंत तो कबूल नाही झाला. तुम्ही आता तुमचा जो पॅटर्न आहे, म्हणजे तुम्ही जो मुद्दा सोडवता लोकांचा, त्याला आपण राजकारण बोलू, भाईगिरी बोलू, का कुठला तुमचा वेगळा पॅटर्न आहे? मुळात तर राजकारण माझ्या बायोला पण लिहिलंय, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. मी माझ्यावर साधी अजूनपर्यंत एक म्हणजे बोलचाल की मोठा असा गुन्हा पण नाहीये. ठीक आहे, गुन्हे आहेत, पण ह्या सगळ्यात छोटे छोटे गुन्हे आहेत. असे मारामारीचे तर म्हणजे मला तर गुंड बोलता येणार नाही तुम्हाला. हा, बोराटे पॅटर्न बोलत असाल तर हा, बोराटे पॅटर्न मी करतो. म्हणजे आपण ऑफिशियली नाव देऊ शकतो त्याला येस की येस बोराटे येस, पॅटर्न बोराटे आहे. पॅटर्न म्हणजे सुमित दादांकडे जे पण विषय येणार त्याला न्याय बोराटे मिळणार 100%. आणि बोराटे पॅटर्ननी त्याला आपण नीट करणार. येस येस. मग तुमच्याकडे हा बोराटे पॅटर्न तुम्ही जो बोलताय त्याबद्दल जरा सांगाल का? म्हणजे तुम्हाला ती प्रेरणा कुठून आली? प्रेरणा म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पहिल्यापासून जेव्हा साहेबांचं असं झालं, तेव्हापासून माझ्या डोक्यात त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारालाच प्रेरित करून हे सगळं मी चालू केलं. तुम्ही साहेबांना कधी पाहिलं? हो, पाहिलंय ना ऑब्व्हियसली. माझी आई मला देवी बघायला घेऊन जायची हाताला पकडून. तेव्हा मी साहेबांच्या पाया पडलोय. साहेबांनी हात माझ्या गालावर हात फिरवला पाहिजे. मग नक्कीच तोच आशीर्वाद हा. तुम्हाला एवढा लाभला. 100%. बरोबर. तर दादा, आजपर्यंत मी तुमच्या खूप व्हिडिओ बघितल्या, म्हणजे आता सगळीकडे ट्रेंडिंगला तुमच्या व्हिडिओ चालतातच आहे. बट आता मी तुमचा दुपारी स्क्रोल करत होतो, तर मी पाहिलं तुम्ही प्रत्येक आंदोलनाला कुर्ता घालून जाता. कुर्ता घालण्याच्या मागे काय स्पेसिफिक कारण आहे? नाही, तसं तर काही कारण नाही स्पेशली. मग तुम्ही जसे पहिले बोलले की दिघे साहेबांना तुम्ही मानता, मग तुम्ही दिघे साहेबांची नाही कॉपी नाही करताय नाही का? नाही नाही, मी तुम्हाला थांबवतो. सगळ्यात अगोदर दिघे साहेबांची तुलना कुणाबरोबरही होणार नाही आणि दिघे साहेब अमर होते आणि अमर राहणार. त्यांचं श्रेय आणि जर त्यांची कुणाबरोबर जरी तुलना करणार तर ते आम्हाला सहन होणार नाही. ठाण्यातले सगळे दाढीवाले आक्रमकच असतात का? तर दाढीवरून विषय सांगतो तुम्हाला. आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाढी आहे. त्याची दाढीची प्रेरणा तर येणारच ना. तेच किती आक्रमक होते, पण त्यांचेच विचाराचा वारसा आम्ही चालवतोय बोललो. समाजकारण करताना किंवा राजकारण करताना काही तुम्ही जातपात पाहिले का? धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सांगितलंय, एकतर सत्तेत राहावा नाहीतर चर्चेत राहावा. तर आम्हाला चर्चेत राहायला आवडतं आणि हे राजकारण आम्ही कधी करतच नाही. आंदोलन सोडून तुम्ही सामाजिक कार्य काय करता का अजून दुसरे? सामाजिक कार्य भरपूर करतो. अनाथ आश्रमांना तिथे जाऊन डोनेटचा कॅम्प करतो. माझी एक गेल्या वर्षीपासूनच ठाण्यामध्ये खूप मोठी अशी चोरहंडी मी स्वतः करतो. सिद्धिविनायकची पदयात्रा काढतो. भरपूर असे कार्यक्रम आहेत. मी जिथपर्यंत मला माहिती आहे की आपण जर सामाजिक कार्य करतो, जर मोठे काम, म्हणजे मोठे कामं नाही बोलू शकत, मोठे इव्हेंट बोलू शकतो किंवा मोठे सण आपण साजरे करतो, तर त्याच्यावरती खूप खर्च होतो. मग खर्च केल्यानंतर तुमच्यावरती कधी कर्ज वगैरे झालंय? कर्जाचा विषय बोलले तर आता 17-18 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर.
लोक जे तुमच्याकडे प्रश्न घेऊन येतात त्यांच्यासाठी जाणं येणं जे करता, ते कधी तुम्ही त्यांच्याकडून पैसे वगैरे मागणी केली? अजूनपर्यंत माझ्या अकाउंटला एवढ्या पोस्ट आहेत, तुम्ही पर्सनली त्या लोकांना कधी पण विचारा की सुमित बोराटेंनी कधी कमेंटमेंट केली का? हे पैशासाठी मी करतच नाहीये. जर पैशासाठी करत असतो तर माझ्या एवढं कर्ज का झालं असतं? कर्ज बोललो तर कसं माणूस जरा खचून जातो. नाही नाही, कर्ज हे प्रत्येकावर असतं. आज ना उद्या फेडता येतं, पण लोकांची कामं करणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी. तर एवढे मोठे मोठे तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीसाठी तुम्ही त्यांच्या विरोधात तुम्ही हे केले, कामं केली, तर त्यांनी कधी तुम्हाला सेटलमेंटसाठी कॉल नसेल केले? केलेत ना. ज्या पद्धतीने माझं उत्तर आलं, परत त्यांची हिंमत झाली नाही की दादाला फोन करून विचारावं. असं काय उत्तर दिलं आम्हाला पण सांगा? दिलं, आता मी ऑन कॅमेरा नाही सांगू शकत. जे उत्तर द्यायचं होतं ते दिलं मी त्यांना. तुम्ही लोकांना मारून लोकांना न्याय दिला, तर उद्या तुमच्यावर हा प्रसंग आला तर तुम्ही त्या प्रसंगाला कसा टॅकल कराल? हा मी विचार केला होता, पण माझ्या पाठीमागे जी लोक आहेत ना, त्यांना मला त्यांच्यावर विश्वास आहे. जर मला काय झालं ना भविष्यात, तर लोक त्याच्या अंगावर कपडे नाही ठेवणार. एवढा विश्वास? हो, 100% कारण मी लोकांसाठी धावून जातो ना. साधं मी आता हॉस्पिटलला ॲडमिट होतो. तुम्हाला खोटं वाटेल, मला भेटायला कल्याण, वसई, नालासोपारा इथून लोकं आली मला भेटायला. लोक आपली समस्या घेऊन रात्री, अपरात्री, दिवसा कधीही तुम्हाला फोन करतात. तेव्हा घरचे तुम्हाला काय बोलत नाही त्या गोष्टीवरनं? म्हणजे आता त्यांना सवय झाली. पहिले बोलत होते नवीन-नवीन. जरा मी ओरडून बोललो. त्यानंतर आईला समजून सांगितलं. ठीक आहे. आईला पण आता आवडायला लागलं, की हां, नाही माझ्या मुलाचं खरंच मुलगा माझा काम करतोय. लोकांसाठी झटतोय. हे आईला आवडतं. एक पर्सनल प्रश्न आहे. सुम्यावरनं सुमित, सुमितवरनं सुमित दादा, सुमित दादावरनं शाखा प्रमुख, शाखा प्रमुखवरनं नगरसेवक असा मी ठरवू शकतो का? हे नगरसेवक जे बोलतात चाल, तर हे लोकं ठरवतील आणि आमचे ब्रह्मांड नायक बसलेत मालक, स्वामी, ते ठरवतील. जर स्वामींची आणि लोकांची इच्छा असेल तर 100% नगरसेवक होऊ आपण. महाराष्ट्रभर लोक तुम्हाला आज फॉलो करतात. महाराष्ट्रभर तुम्हाला पोहोचवणारा किंवा तुमचा सोशल मीडिया किंवा तुमची कामं लोकांपर्यंत आणणारा, असं तुमच्या मागे कोण आहे का बॅक सपोर्ट? बॅक सपोर्टला म्हणायला गेलं तर आत्ता जी ही जर सोशल मीडियावर जे चालू आहे, त्या काकांना, आजोबांना जे मारलं, तर मी सगळ्यात अगोदर त्या पत्रकार बांधवांचा आभार मानेल, की त्यांनी प्रत्येकाने न्यूज चालवली आणि बाकीचे जे माझे रील्स आहेत सगळ्या गोष्टीत, तर माझ्या पाठीमागं सगळ्यात मोठी ताकद सोशल मीडियाची बोललं तर निखिल शिंदे. आज मी माझं काम करत होतो. ते माझं काम दिसण्याचं काम, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हे निखिल शिंदेनी केलंय आणि तो मित्र पण नाहीये माझा, तो माझा भाऊ आहे. निखिल शिंदे तुमच्यासोबत सदा कायम असतात तेच. येस, येस. निखिल शिंदेला आत्ताच त्याचं प्रमोशन केलंय त्यांनी स्वतःच्या आयडीचं, ठाण्याचा रीलवाला म्हणून. एवढा मला आनंद झाला होता ना त्या दिवशी, की तो हा मुलगा स्वतः काय तर करतोय. तर दादा मग तुम्ही एवढे सगळे सामाजिक कामं करता. तर तुमचा स्वतःचा कुठला फाउंडेशन किंवा एनजीओ आहे का? माझं स्वतःचं फाउंडेशन आहे, फेथ फाउंडेशन म्हणून आणि अजून एक मला त्या जोडलेलं आहे, स्वामी छाया, ते एक फाउंडेशन आहे. असे 2 फाउंडेशन आहेत आपले स्वतःचे. आता एक मध्यंतरी अजून एक मुद्दा तुमचा बघितलेला मी. ते एक 4 दिवसाच्या बाळाला सिव्हिल हॉस्पिटल आपल्या ठाण्यातलं जो सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या 4 दिवसाच्या बाळाला तुम्ही न्याय मिळवून दिला. त्या प्रसंगाबद्दल जरा सांगाल का, की नक्की काय घडलेलं तिकडे? विषय असा होता, माझा एक मित्र आहे, दर्शन महाडिक म्हणून. त्यांनी मला फोन केला, की "भाऊ असं-असं झालंय." डॉक्टरच्या लापरवाहीनी मुलगा वेंटीवर गेलाय. 4 दिवसाचं बाळ होतं. तर मी तिथे गेलो, सगळ्या गोष्टी पाहिल्या. अक्षरशः जो डॉक्टरचा कोर्स शिकत होता, तो जो होता, नराधमच बोलेल मी. त्यांनी ते जे कृत्य केलंय ना, त्याला नराधमच बोलेल मी. त्यांनी 3 ते 4 वेळा तो पाईप बाळाच्या तोंडात टाकत होता, त्याला जमत नव्हतं आणि त्या गोष्टीमुळे त्या बाळाची ना ऑक्सिजनची लेव्हल एकदम डाऊन झाली आणि दुसऱ्या दिवशीच त्या बाळाची दुःखद बातमी कळाली. एवढा जीव हळवळला, की त्याच्या एका चुकीमुळं बाळ आज दुनिया बघायच्या अगोदरच त्यांनी प्राण सोडले. त्या 4 दिवसाच्या बाळाला पण तुम्ही न्याय मिळवून दिला आणि तुम्ही तुमचं जेव्हा आंदोलन केलं किंवा तुम्ही जेव्हा भेट दिली त्या हॉस्पिटलला, त्यानंतर तिकडे काय चेंजेस वगैरे झालेत का? भरपूर चेंजेस झाले. मी आता बोललो, महेश दादांना बोलवलं. त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे साहेब आले. केदार दिघे साहेबांनी जागेवर त्याला निलंबितचं लेटर मागितलं हॉस्पिटलवाल्यांना आणि त्यांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता, कारण त्यांची चूक होती ना, त्यांना माहित होतं. जागेवर त्याला निलंबित केलं आणि एवढं पण सांगितलं, की त्या लेटरवर मेन्शन भविष्यात हा कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करता कामा नये. कधी अशी कामं करताना
जसं आम्ही त्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं की बरेच सारे पोलिस तुम्हाला अडवत होते, जाऊन देत नव्हते. तर त्याच्यावरनं मला असं थोडं वाटतंय की कधी तुमच्यावर फेक गुन्हे दाखल करण्यात आले का? भरपूर या इलेक्शन मध्येच खोटे गुन्हे दाखल झालेत माझ्यावर आणि मला आता सवय झाली. आत्ताच नुकतंच एक आम्ही स्विगी इन्स्टामार्ट आहे म्हणून केशर मिलला न्याय मागायला गेलो, न्याय दिला, सगळ्या गोष्टी झाल्या. माझ्या परस्पर राबोडी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला की ह्यांनी असं असं केलं म्हणून. पण बघा जी मदत मी केली होती, या मुली माझ्या अजून पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे. दादा तू आमच्यासाठीच केलंय ना, आम्ही काय तुझ्यासाठी यायला पोलीस स्टेशनला तयार आहे. जी खरी परिस्थिती आहे ती सांगायला आम्ही तयार आहे. म्हणजे महाराष्ट्रभरातून आता कोणी जर कुणालाही कुठे जरी त्रास झाला तरी तो सुमित बोराडे पर्यंत आला तर तो प्रश्न पूर्ण सोडून जा 100% जेवढं माझ्याकडून प्रयत्न होणार मी तेवढा करणार. कारण जो माझ्याकडे येतो न्याय मागायला, तर त्याला न्याय देणं हे माझं काम आहे. तुम्ही तुमच्या राजकारणातलं नाही बोलत आहे, तुम्ही तुमच्या जीवनात कुणाला आयडॉल मानता? धर्मवीर आनंद दिघे साहेबांना. राजकारणाच्या पलीकडचं सगळ्या गोष्टी मला त्यांच्या थोड्या डोक्यामध्ये पण आहेत. त्यांचा विचार मी घेतो. म्हणून तुम्ही त्यांच्यासारखे ड्रेसिंग वगैरे मारून फिरता? नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची तुलना, त्यांच्या विचाराची तुलना मी करू शकतो, पण त्यांची तुलना या महाराष्ट्रात कुणीच करू शकत नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे अमर होते आणि अमरच राहणार. एक शेवटचा प्रश्न, जसं आता आम्ही पाहतोय सगळ्या न्यूज वरती चाललंय, म्हणजे तुमचा जो आता त्या वृद्धाचा जो तुमचा विषय आहे, तो खूप ट्रेंडिंगला चाललाय, तो खूप लोकांनी पाहिलाय, खूप साऱ्या न्यूज चॅनलने टाकलाय. बट त्याला तुम्ही काम केलेल्या गोष्टीचा श्रेय बरेच जण लुटायला बसलेत. सगळ्यात अगोदर तर ही जी रील या सगळ्या सोशल मीडियावर जी व्हायरल झाली माझी बातमी, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मी खरंच मनापासून आभार मानेल. आणि त्याच्यानंतर मी जास्त ज्याचा आभार मानू शकतो तो आमचा निखिल शिंदे. माझी एक रील, माझी एक पोस्ट त्यांनी बारकाईने कशी लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते त्यांनी काम केलंय. मी माझं काम करत होतो, पण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलंय. सगळं श्रेय मी त्याला देणार, निखिल शिंदेला. आणि तो माझा मित्र नाहीये, तो माझा भाऊ आहे, भाऊ. तुम्ही एवढे आक्रमक होऊन सगळी कामं करता, तुमचा बॅक सपोर्ट कोण आहे? बॅक सपोर्ट कोण नाही, माझ्या मागे लोक आहेत, जनता आहे, तीच माझा बॅक सपोर्ट. कधी कुणाला घाबरलात? घाबरायला मी काय चोऱ्या करतोय? ते मी घाबरू, लोकांसाठीच लढतोय ना, लोकांनाच न्याय मागतोय ना, लोकांसाठीच करतोय ना, तर घाबरायचा प्रश्नच येत नाही. वन मॅन शो आहे सुमित बोराटे. आजच्या युवा पिढीला तुम्ही कॅमेऱ्यात बघून काय सांगू शकता, म्हणजे तुमच्या हिशोबाने काय सांगू शकता त्यांना? कॅमेऱ्यामध्ये एकच बघून सांगतो की जिथे अन्याय होईल ना तिथे घाबरू नका, असं हाताची घडी घालून बघत बसू नका. त्या अन्यायाला वाचा फोडा आणि त्याला न्याय मिळवून द्यायचं काम करा, एवढंच सांगेल. जय महाराष्ट्र.